हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी शीतल. तर आम्ही चाललो वापस आमच्या नाशिकला. घरी वापस. तर चला मग घरी जाण्याची वेळ आली. तर गाड्या बघा, आम्ही हायवेला उभो होतो. मस्त याचा शिरपूर इंदोर हायवे बरं का हा. तर हायवेला उभं होतं आम्ही मस्त. आम्हाला बसने नव्हतं जायचं, आम्हाला ना कार वगैरेने जायचं होतं. बसने जास्त कसं तरी होतं ती बसने. आणि ती बस ना तिकडे निम्माणीला उतरवून देते नाशिकमध्ये. ते निम्माणी खूप लांब पडतं. त्यामुळे आम्ही डायरेक्ट अशी गाडी भेटली होती आम्हाला की पाथर्डी फाट्याला उतरलो होतो आम्ही डायरेक्ट एक्सप्रेस जवळ. मस्त भारी गाडी भेटली होती. तर पुढे कंटिन्यू ब्लॉग करा तुम्ही बरं का. खूप खूप छान छान. कुठे भरपूर पाऊस पडला पुढे मस्त भारी असा. आणि हर्षू बघा, मम्मी ते येत होते, दाजी गेलेले होते माझे गाडीवर घ्यायला मम्मी पप्पाला. आम्हाला अगोदर सोडलं आणि त्यांना घ्यायला गेले होते. मग इथं हर्षू बघा, वातावरण बघ ते छान असं पूर्ण पाऊस असं वाटत होतं लगेच गळल पाऊस. तर खरंच आम्हाला गाडी भेटली आणि लगेच पावसाची सुरुवात झाली. एवढं तरी बरं झालं, कारण की आपण ओलं झालं असतं ना मग, त्यामुळे. तर ठीक आहे, मस्त वातावरण होतं. आता वातावरण असंच राहणार आहे नाही का, कारण की आता पावसाची सुरुवात, पावसाचं आगमन झालं. ते बघा मम्मी ते आले माझे. तर पप्पा म्हणत होते आम्ही दाबल्या गेलो आणि ही पोर काय व्हिडिओ काढते असे म्हणत होते. मम्मीला हसत होतं माझ्या. तर हे बघा आले ते, हे इथंच होते जवळच जवळ. पहिले आम्ही आलो तर हर्षून मी आणि 3 जण नंतर आले. तर मग जवळ होती, फक्त जवळ होतं, एवढं काही लांब नव्हतं. तर ठीक आहे. मग आम्हाला फक्त 10 मिनिटातच गाडी भेटली होती. 10 पण नाही, 5-6 मिनिटात गाडी भेटली होती आम्हाला फक्त. तर हर्षचं चाललं होतं मम्मी गाडीवाले गाडी कधी भेटेल. तर लहान मुलांना थोडा पण दम राहत नाही का. लगेच चालू होतं त्यांचं, कधी होईल काय होईल, कधी जाणार आपण काय जाणार. तर लगेच गाडी भेटली होती. मग तर गाडी भेटली, मस्त अशी छान गाडी भेटली होती. एकच नंबर गाडी भेटली होती आम्हाला. एकच नंबर म्हणजे एकच नंबर. बसपेक्षा भारी, भाडं पण कमी आणि गाडी पण भारी. अरे बघा, फक्त आम्ही आमचेच होतो फक्त त्या गाडीमध्ये, बाकी कोणीच नव्हतं. ते 2 लोक होते, 3 लोक होते ते, आणि आम्ही होतो फक्त. मस्तपैकी एकदम मोकळी जागा होती आम्हाला. आणि बघा धुळ्यातच पावसाला सुरुवात झाली होती. धुळ्यातच झाली होती. आम्ही बसलो आणि लगेच झिमझिम पाऊस सुरू झाला होता. आणि हर्षू बघा काय म्हणते, मम्मा मला दाखव व्हिडिओमध्ये, मम्मी माझी डब्यात. तर आम्ही जात होतो, मस्तपैकी चाललो होतो. मग मस्त भारी वापस निघालो. वापस जायची तर इच्छा होत नव्हती, पण काय करायचं, जावंच लागतं ज्याच्या तिच्या घरी. माझी बहीण तर सांगत होती राहून जा आजच्या दिवस. म्हटलं आज बी जायचं आहे, आज राहायचं, उद्या पण जायचंच आहे. उद्या पण तसंच मनाला वाटेल की उद्या पण राहून जा नाही का, असं. उद्या पण म्हटलं तू राहून जा, पण एक ना एक दिवस जावंच लागतं. आणि परत आता राहायचे दिवस नाही म्हटलं बाई, आता शाळा सुरू झाल्या आहे नाही का, शाळा चालू झाल्या आहे. परत हर्षूच्या पप्पांचा डब्बा वगैरे राहतो, त्यामुळे राहायला जमतच नाही अजिबात. ठीक आहे, मग असो. हे काय नाही, हे खाऊन घेतात बाहेर, पण मग तरी पण पोरगीची शाळा बुडते ना. यांचं नाही मला टेन्शन एवढं, पण शाळेचं, स्कूल चालू झालं आहे आत्ताच, त्यामुळे म्हटलं नको बाई जाऊ दे. तिची बी आम्ही गेलो होतो, तिचे पण मुलं शाळेत गेले नव्हते, त्यांच्या पण शाळा बुडल्या होत्या काल. सर्वांची स्कूल बुडली होती काल. तर ठीक आहे. मग बघा इकडे किती पाऊस चालला होता मस्त. आम्ही लळींचं लोकेशन आहे बरं का हे. तुम्हाला वाटेल की दुसरं येतं, नाही, लळींचं लोकेशन होतं. बघा किती सुंदर असं काचवर पाणी दिसत होतं, मस्त वाटत होतं, एवढं गार वाटत होतं काय सांगू तुम्हाला. पूर्ण चिल्ड वातावरण होतं बाहेर. आणि या बाबांनी मस्त AC लावून दिलेली होती मध्ये, तर नुसती थंडी वाजत होती. तर ठीक आहे, असो. काही लोकांना ACची सवय असते मग नाही का, AC शिवाय जगत नाही काही लोक ना. आम्हाला तर AC आवडत नाही, माझं डायरेक्ट अंग दुखतं त्या AC मध्ये.
थंडी वगैरे वाजायला लागून जाते मला ते एसीमध्ये. तर ठीक आहे. इकडे मी घरी आली होतो, आम्ही 6-6:30ला आली. मग हे आले होते मला घ्यायला, हर्षूचे पप्पा आले होते मला घ्यायला. मग मस्त आली ते घ्यायला. मग आली मी गाडीवर आणि आली तर मग तिकडूनच चिकन दूध वगैरे घेऊन आली. मस्तपैकी चिकन ग्रेव्हीचं बनवलं, भाकरी बनवल्या, हर्षूला राईस बनवला, भात बनवला मस्त आम्हाला. आणि मस्त हे कांदा आणि पापड भाजत होते. मस्तपैकी जेवण केलं. मग यांना खूप जास्त भूक लागलेली होती हर्षूच्या पप्पांना. मग ते कांदा कापत होते आणि पापड भाजत होते. इकडे भात बनलेला होता आपला, मस्त भारी असा भात बनवलेला होता. असं झालं होतं जेवण एकच नंबर. मस्त त्यांना जास्त भूक लागलेली होती नाही का. सकाळी त्यांनी जेवण नव्हतं केलं, फक्त पोहे का काय खाल्लेलं होतं वाटतं बनवून. ते बघा इकडे आपली भाजी कशी वाटली, एकच नंबर ना. कमेंट नक्की करा. आणि तुम्ही लाईक सबस्क्राईब करतच नाही चॅनलला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय असं पटपट लाईक करा ना तुम्ही, कमेंट करा ना. तर कमेंट पण नाही करत, लाईक पण नाही करत. व्हिडिओला जास्तीत जास्त बघा, जास्तीत जास्त शेअर करा. इकडे त्यांचं चालू होतं जेवण. मग मस्त ताट झाला होता वाढून, माझं पण ताट झालं होतं वाढून. चला तर मग भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे, मग या जेवायला सर्वांनी. कसा वाटला जेवणाचा, कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जेवण कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा. चला मग बाय, भेटू आपण. बाय बाय. बाय बाय.